नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांना मोफत जम्बो वडापाव वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने राजेश गुप्ता फाउंडेशनच्या वतीने 7 ते 8 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या शिवभक्तांना समता नगर 2 समोर कुर्ला कॅम्प रोड येथे मोफत 25,000 जम्बो वडापावचे वाटप करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट राजेश गुप्ता यांनी शिवभक्तांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी जम्बो वडापाव ग्रुप आणि केतन दरुड, राजू शेळके, धम्मा कटके, गौतम बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले. सर्व भावी भक्तांना व आलेल्या लहान पोरांचा हात सोडू नये. आपल्या मौल्यवान वस्तूवर लक्ष ठेवायचं आहे. चोरांची संख्या वाढलेली आहे. असा बसिदा आपल्या मंडळाला लाभलेला आहे. लाईनी द्यायचं आहे सर्वांनी. रांगे द्या सगळ्यांना. म्हणजे जम्बो वडापावतर्फे हार्दिक स्वागत. सर्वांनी मंडळाला सहकार्य करायचं आहे आणि सर्वांनी रांगे देऊन वडापाव खायचा आहे. मंडळाला सहकार्य करायचं आहे. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. सर्व रांगे द्यायचं आहे मॅडम. रांगे द्या सर्वांना भेटेल. रांगे द्या. भरपूर प्रसाद आहे आपल्याकडे. माणसं नाश्ता करून जा. आलेल्या सर्व मान्यवरांचे व गुप्ता फाउंडेशनच्या वतीने सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. जम्बो वडापाव, फेमस असा वडापाव, उल्हासनगरची शान असं नाव दिलं तरी कमी पडणार नाही. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षी आम्ही असंच उत्साहात राजेश गुप्ता फाउंडेशन यांच्या वतीने वडापाव वाटप करतो. याही वर्षी तसंच त्याच्या डबल उत्साहाने वडापावचा वाटप आहे. 25 ते 30,000 वडापावचा आम्ही ते वाटप करत असतो. तर याही वर्षी तसंच वाटप चालू आहे. तरी सर्व भाविक भक्त आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि आमचा उल्हासनगरचा फेमस असा वडापाव, जम्बो वडापाव, याचा भाविक भक्त आवडीने वाट बघत असतात की वडापाव हा कधी वाटणार आणि कधी आम्ही खाणार. तर अशी अक्षरशः लाईन लावून लोक 1-1 घंटा उभं राहून आमचा वडापाव खातात. आम्हाला आनंद आहे. आणि या आलेल्या सर्व शिवभक्तांचे पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वेळेस याच्या अतिउत्साहाने राजेश गुप्ता फाउंडेशनच्या वतीने अजून दुसरं काय करता येईल याची अपेक्षा करतो.